भावांनो बहिणींनो, तुम्हाला माझा मानाचा जय भीम. कसे आहे तुम्ही? मजेत आहे ना? मी पण एकदम मजेत आहे. ही आहे आमची सुनबाई. सुनबाई करत होती भाकरी. हा व्हिडिओ आहे कालचा. काल माझी बहीण, सुनबाई, मेहुणे सगळे पाहुणे आले होते आणि अचानक आले. काही सांगितलं नाही, काय नाही. बहिणीनी पण नाही आणि सुनबाईनी पण नाही. सुनबाईचं कसं झालं, माझी जी दुसरी बहीण आहे ना, ती मला फोन करत होती. तिचा फोनच मी रिसीव नाही केला, कारण मी गेले होते दुकानात आणि मी फोन रिसीव नाही केला म्हणून तिची मुलगा आणि सून घरी आले डायरेक्ट. बघा, असं प्रेम असावं ना. मग ही माझी मोठी बहीण चालली होती, आली, जेवण वगैरे केलं, गप्पा वगैरे मारल्या. मग मी तिला सोडवायला गेले, म्हणजे आपलं आमच्या दारापर्यंत. तिला सोडवलं वगैरे. ती म्हणत होती थांबले असते, पण पाऊस भरला होता ना, म्हणून मग ती लवकर गेली. नाहीतर ती पण जरा उशिराच जाणार होती. मग म्हटलं जाऊ दे, पाऊस पण भरला आहे आणि कसं होतं इथं पुण्यामध्ये 4ला पाऊस लागला की तो किती पण वेळ पाऊस लागतो. माणसाला कसं अडकून पडतं माणूस. मग त्याच्यामुळं तिने घाई घेतली जायची. ती म्हटली नाही मी जाते, उगाच पाऊस आला तर माझं रखडल्या जाईल. म्हटलं ठीक आहे. मग माझी बहीण गेली, तिला बाय वगैरे केलं आणि मग ती गेल्यानंतर मी काय केलं, माझ्या दुसऱ्या बहिणीकडे गेले. माझ्या ह्या मोठ्या बहिणीने आणले होते गाऊन. मग ते गाऊन द्यायला मी माझ्या त्या दुसऱ्या बहिणीकडे गेले. त्या बहिणीच्या घरी गेले. मग त्या बहिणीला मी म्हणजे सुनासाठी तिने गाऊन आणले होते माझ्या मोठ्या बहिणीने, ह्या दुसऱ्या बहिणीच्या म्हणजे सुनासाठी. मग तिला गाऊन द्यायला गेले. मग गाऊन वगैरे दिले. तिथं आमच्या गप्पा वगैरे झाल्या, चहा वगैरे पिलं. मग ही माझ्या आईला साडी घेतली माझ्या बहिणीने जयंतीसाठी. ती प्रत्येक सणाला साडी घेते आणि ही साडी तिला माझ्या बहिणीच्या नंदेनी सुनेसाठी घेतली मालूने, आणि हे माझ्या बहिणीने गाऊन घेतलेत सुनेसाठी. मग त्यात सगळे कपडे मी माझ्या बहिणीला द्यायला गेले. मग आमच्या गप्पा वगैरे चालल्या होत्या. बघा ब्लाऊज पीस, ही साडी घेतली माझ्या बहिणीने. ही जयंतीसाठी साडी घेतली, ऑनलाईन मागवली. खूप छान अशी साडी आहे, ती पण मला खूप आवडली. मग मी म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवूया आपण ही साडी. कलर पण छान आहे, साडी पण छान आहे. मग म्हटले ठीक आहे, दाखव. मग मी भाजी पण दिली माझ्या बहिणीने मला. आणि आंबा आणला होता. मला म्हणते तुझ्या यूट्यूब फॅमिलीला आंबा दाखव, आंबा किती सुंदर आणलं आहे. मग मी दाखवलं. आपलं यूट्यूब फॅमिली काय आपलीच आहे, काय होतं आहे दाखवलं तर. आणि मग माझ्या बहिणीने शेवगा डाळ वगैरे केली ती. मग शेवगा डाळीचं पण व्हिडिओ घेतलं मी. म्हटलं की असू दे, आपल्या यूट्यूब फॅमिलीला तुझी शेवग्याची डाळ दाखव. म्हणजे अजून फोडणी द्यायची आहे, नाही तर तुम्हाला वाटायला असेच आहे का काय, अजून ती फोडणी देते. आणि मग किती छान आहे बघा तिच्याकडं तांब्याचे भांडे. छान वाटतात. हा बघा ही डाळ. आणि ही साडी द्यायला माझी बहीण परत संध्याकाळी घरी आली. मी आल्यानंतर मग थोड्या उशिराने ती आली घरी. मग आईला ही साडी घेतली कॉटनची. आई कॉटनच साडी घालती ना. मग आईला ही साडी, ब्लाऊज पीस, परकर माझ्या बहिणीने. ती प्रत्येक सणाला देतेच आईला. आईला कसं आहे, ती सवय झाली. माझ्या बहिणी आणतात, मग तिला सवय झाली. मिठाई घेऊन आली. मग मिठाई बघून खुश झाली माझी आई. मग मी वांग्याची भाजी केली. वहिनीने मी वांग्याची भाजी केली, भरलेले वांगं. माझ्या बहिणीने दिलं होतं वांगं पण मला. आणि पनीरची भाजी केली. माझा भाऊ काय वांगं खात नाही, मग माझ्या भावासाठी पनीरची भाजी केली. थोडासा मसाला टाकला, आलं लसूण, थोडंसं खोबरं, ग्रेव्ही केली, थोडं वाटण, त्याच्यामध्ये वाटाणा टाकला आणि पनीर टाकलं, पनीर मसाला टाकला. परत तुम्हाला सांगते बटर टाकलं थोडंसं. आणि पनीरची भाजी खूप छान अशी केली माझ्या भावासाठी. हा बघा किती छान भाजी झाली. चला बाय.